नमस्कार. माझ्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वयाच्या 65 नंतरही हे करता, मग तुम्ही अजूनही मजबूत आहात. 65 ते 80 वयात हे करता, तुम्ही खरे सुपर हिरो आहात. 65 ते 80 वयात जर तुम्ही हे करू शकत असाल तर तुम्ही असामान्य आहात. असामान्य व्यक्ती तुम्ही आहात. बघूयात मग काय आहे ते. तुम्ही फक्त जगत नाही तर जोरदार पद्धतीने म्हातारपण जगत आहात आणि 100 वर्षापर्यंत जिवंत राहण्याची तुमची शक्यता खूप जास्त आहे. कदाचित तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. बहुतेक लोक मानतात की वाढत्या वयासोबत शरीर कमजोर होणे हेच सत्य आहे, पण हे पूर्ण सत्य नाही आहे. सत्य हे आहे की लोक 70 ते 75 वयामध्येही दीर्घायुष्याचे असे संकेत दाखवतात की तुम्ही चकित व्हाल. हे लोक फक्त शारीरिकदृष्ट्या तेजस्वी नसतात, तर त्यांची मानसिक शक्ती, समतोल आणि लवचिकता हे देखील कमालीची असते. हे तेच लोक असतात जे फक्त जास्त जगत नाहीत तर आयुष्य आनंदाने जगतात. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या 8 खास गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्हाला सामान्य लोकांपासून वेगळे करतात. जर तुम्ही हे सगळं करू शकत असाल तर समजून घ्या, तुमच्या दीर्घायुष्य आणि आरोग्यासाठी आयुष्याचा प्रवास निश्चित झालेला आहे. कदाचित यातील काही गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील, पण प्रत्येक मुद्दा तुमच्या दीर्घायुष्याचा खात्रीशीर संकेत देत आहे. त्यासाठी शेवटपर्यंत तुम्ही माझ्यासोबत राहा, कारण शेवटचा संकेत जो आहे तो अनेक लोक त्याकडे दुर्लक्षित करतात, पण तुमच्या आरोग्यावर आणि वयावर याचा मोठा परिणाम सुद्धा होतो. तर बघूया. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबा, ज्यामुळे पुढचे व्हिडिओ तुम्ही चुकणार नाही तुमचे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये तसं लिहा, आणि जर आवडला नाही तर नाही म्हणून तुम्ही लिहू शकता, जेणेकरून मी तुमच्यासाठी व्हिडिओ आणखी चांगला बनवू शकेल. तर चला मग सुरू करूया. त्यातील पहिला संकेत आहे, तुमच्या हातांचा आधार न घेता खुर्चीवरून तुम्ही उठू शकता का? दीर्घायुष्याचा सर्वात स्पष्ट संकेत म्हणजे तुम्ही किती वेगाने चालता किंवा किती जड वस्तू उचलता हे नाही आहे. खरं तर सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही कोणत्याही आधाराशिवाय म्हणजे हाताशिवाय खुर्चीवरून उभे राहू शकता का? हे एक साधं काम वाटू शकतं, पण यावरून तुमच्या संपूर्ण शरीराची अवस्था कळते. हे सांगते की तुमच्या पायांचे स्नायू मजबूत आहे, समतोल चांगला आहे आणि तुमचे कोर म्हणजेच कमरेचा मध्यभाग अजूनही खूप मजबूत आहे. जसजसं वय वाढतं स्नायू कमजोर होणं हे नैसर्गिक आहे. ते किती लवकर होते ते पूर्णपणे यावर अवलंबून असतं की आपण आपल्या शरीराचा किती वापर करतो. जर तुम्ही फक्त पायांच्या ताकदीने उभे राहू शकत असाल तर समजा तुमचं आरोग्य कमालीचं आहे. पण जर तुम्हाला उठताना हाताचा आधार घ्यावा लागत असेल किंवा खूप पुढे झुकावं लागत असेल तर हा संकेत आहे की पायाची ताकद थोडी कमी होत आहे. अनेक वेळा लोक स्वतः लक्षात घेत नाहीत की त्यांची ताकद कमी होत आहे, पण जोपर्यंत एखाद्या दिवशी काहीतरी छोटं वाटणारं, जसं की खुर्चीवरून उठण्यास अडचण होणे किंवा अडचण जाणू लागणे. उदाहरणादाखल बघूया, आपण एका व्यक्तीचं उदाहरण पाहू की जसे की बाळासाहेब आहे, यांचं उदाहरण घेऊ. ते 77 वर्षाचे गृहस्थ आहे, नेहमी सक्रिय राहिले आहे, पण एक दिवस त्यांना जाणवलं की ते खुर्चीवरून उठणं आता पूर्वी इतकं सोपं राहिलेलं नाही. डॉक्टरांनी सांगितलं की पायाची ताकद आता कमी झाली आहे आणि त्यामुळे पडण्याचा म्हणजे धोका आता वाढलेला आहे.
तर बाळासाहेबांनी हलक्या फुलक्या व्यायामाची सुरुवात केली, जसं बसून पाय उचलणे, उभं राहणे, टाचा वर करणे, आणि काहीच महिन्यात फरक दिसून आला. पुन्हा स्वतःवर विश्वास परत आला. या छोट्याशा क्रियेमुळे तुमच्या लोअर बॉडीच्या स्नायूची ताकद, समतोल आणि कोअर स्टेबिलिटी यांचा अंदाज येतो. आणि जर आताही तुम्हाला हाताचा आधार घ्यावा लागत असेल तर चिंता करू नका. कधीही ताकद पुन्हा मिळवता येते. फक्त रोज थोडं थोडं मेहनत चालू ठेवा. थोडक्यात काय, तर जर तुम्ही हाताशिवाय खुर्चीवरून उभे राहू शकत असाल तर ही जबरदस्त बातमी आहे. हे छोटंसं काम तुमच्या मोठ्या वयाचं आणि चांगल्या आरोग्याचं सर्वात खात्रीशीर तो पुरावा आहे. आता बघूया नंबर 2. दुसरा संकेत काय सांगतं. न थांबता वेगाने तुम्ही चालू शकता का? तर दीर्घायुष्याची सर्वात प्रभावी ओळख ही आहे की तुम्ही किती अंतर चालता हे नाही आहे, तर तुम्ही वेगाने चालता. जर तुमचं वय 65 ते 80च्या दरम्यान असेल आणि तुम्ही न थकता वेगाने चालू शकतात असाल तर खात्रीने समजा की तुम्ही खूप थोड्या लोकांपैकी एक आहात. अनेक संशोधन सांगतात की जे लोक मजबूत चाल करतात, त्यांची चाल मजबूत आहे, त्यांचं आयुष्य अधिक लांब असतं आणि त्यांचं आरोग्यही उत्तम असतं. हे फक्त फिटनेसचं प्रकरण नाही आहे बरं. हे आहे तुमच्या हृदयाच्या आरोग्याचं, फुफ्फुसाच्या ताकदीचं आणि स्नायूच्या स्टॅमिनाचं आणि तुमच्या ऊर्जेचं एकत्रित परिणाम. जेव्हा तुम्ही ताकदीने चालता, अगदी तसंच जसं लिफ्ट बंद होण्याआधी ते पकडण्यासाठी धावावं लागतं, तेव्हा हा संकेत असतो की हृदय, फुफ्फुस आणि पाय हे सर्व सक्रिय आणि मजबूत आहेत. आता विचार करा, जेव्हा तुम्ही वॉकला जाता तेव्हा काय तुम्ही एक निर्धार करून वेगाने आणि आत्मविश्वासाने चालता की पूर्वीपेक्षा खूप हळूहळू चालता? आणि थोडं चाललं की तुम्हाला दम लागतो का? आणि तुम्हाला दर थोड्या अंतरावर थांबावं लागतं का? किंवा श्वास तुमचा सावरावा लागतो का? अशाच प्रकारचे एक सतीश नावाचे एक गृहस्थ 74 वर्षाचे, ते नेहमी सक्रिय राहिले आहे. पण जेव्हा चालायला लागले तेव्हा जाणवू लागलं की आता चाल हळूहळू होत आहे. जिना चढताना श्वास पटकन लागू लागला आहे. आणि त्यांनी स्वतःला तपासायला सुरुवात केली की स्वतःच्या चालण्याचा स्पीड मोजला, मग हळूहळू वेग वाढवला आणि काहीच आठवड्यात त्यांना फरक दिसू लागला. चालण्यात अडचण कमी झाली, स्वतःवरचा विश्वास वाढला आणि आता पूर्वीपेक्षा अधिक मजबूत वाटतं. चालणं हे फक्त पोहोचण्यासाठी नसतं, तर तुमच्या एकंदरीत आरोग्याचं ते एक मापदंड असतं. वेगाने आणि सातत्याने चालणारा माणूस सामान्यतः अधिक फिट आणि सक्रिय असतो. आणि हो, चालण्याचे फायदे हे मेंदू सुद्धा प्रभावित करतात बरं. हे स्मरणशक्ती तेज करतात आणि वृद्धापकाळात मानसिक अशक्तपणापासून तुम्हाला तो वाचवू शकतात. जर तुम्हाला माहीत नसेल की तुम्ही कोणत्या स्पीडने चालता तर एक छोटी टेस्ट करूया. जर सरळ चालत जा, सुमारे तुम्ही 10 फूट, मग चाल वेगाने करा जसं लिफ्टचा दरवाजा बंद होणार आहे. आणि जर तुम्ही न थकता न थांबता ते करू शकत असाल तर समजा की तुम्ही फिट आहात. जर श्वास लागतो तर चिंता करू नका, रोज वॉकला जा, थोडं चालणं आता वाढवत जा आणि चांगल्या पोश्चरकडे तुम्ही लक्ष द्या. हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही चांगला पोश्चर ठेवून चालणं हे खूप महत्त्वाचं. हे तुमच्या स्टॅमिनाला सुधारेल, हळूहळू फरक दिसेल आणि तुमच्या आयुष्यातील वर्षही आता वाढवू शकतात. त्या वर्षात वाढ होऊ शकते. आणि म्हणून पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही वॉकला जाल तेव्हा तुमच्या वेगाला लक्षात घ्या.
जर तुम्ही आजही वेगाने चालू शकता तर हे तुमच्या शरीराचं जोरदार कामकाज करत असल्याचं एक सुपर चिन्ह म्हणू आपण, एक सुपर चिन्ह आहे. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ अजूनही पाहत असाल आणि तुम्हाला ह्या गोष्टी उपयुक्त वाटत असतील तर कमेंटमध्ये तसं निश्चितच तुम्ही लिहा. आणि त्यामुळे हे समजेल की कोण इथपर्यंत माझ्यापर्यंत आहे, तुम्ही अजूनही माझ्या सोबत आहात हे मला कळेल. आता पुढे बघू. आता आहे तिसरा संकेत. तर तिसरा संकेत काय सांगतो, तर एका पायावर 10 सेकंदपर्यंत संतुलन ठेवू शकता का? एका पायावर. बॅलेन्स म्हणजे संतुलन. ही ती गोष्ट आहे बघा ज्याविषयी बहुतेक लोक तेव्हाच विचार करतात जेव्हा यात अडचण येऊ लागते. पण सत्य हे आहे की जर तुम्ही 65 ते 80 वय आहे तुमचं, या वयामध्ये आहे आणि न डगमगता तुम्ही एका पायावर किमान 10 सेकंद उभे राहू शकता, तर खात्रीने समजा की तुम्ही उत्तम स्थितीत आहात. तुमचं आरोग्य उत्तम आहे. संशोधन हे सांगतं की ज्याचं बॅलेन्स चांगलं असतो त्याचं आयुष्यही अधिक लांब असतं आणि अपघाताचा धोका सुद्धा खूप कमी असतो. संतुलन टिकवणं फक्त पडणं टाळण्यापुरतं मर्यादित नाही आहे. हे तुमच्या संपूर्ण नर्वस सिस्टीमवर आणि स्नायू आणि रिफ्लेक्सेसच्या चांगल्या कामकाजाचा एक संकेत असतं. जेव्हा तुम्ही एका पायावर उभं राहता तेव्हा डोळे, कान आणि शरीराचं पोझिशन सेन्स हे तुम्ही एकत्र काम करतात. यातील कोणत्याही सिस्टीममध्ये अडचण आली की बॅलन्स सगळ्यात आधी बिघडतो. आणि विचार करा, जेव्हा तुम्ही बूट घालताना उभे राहून संतुलन राखता का, की भिंतीचा आधार घेता? तुम्हाला आधार घ्यावा लागतो भिंतीचा. अनेकदा काय होतं की बॅलेन्सची कमजोरी हळूहळू येते आणि कळतही नाही. एखाद्या दिवशी पाय घसरतो आणि तेव्हाच जाणीव होते की आपलं बॅलेन्स आता बिघडलेलं आहे. किंवा अपघात होण्याच्या आधी काही संकेत जर तुम्हाला दिसत असेल तर त्यात सुधारणा जरूर करावी. आता एक उदाहरण आपण बघू. प्रमोद नावाचे एक गृहस्थ 76 वर्षाचे. एक दिवस ते पॅन्ट घालत असताना त्यांचा बॅलेन्स बिघडला. बस तोच त्यांचा वेकअप कॉल झाला. बॅलेन्ससाठी छोटे छोटे व्यायाम सुरू केले, जसं हिल रेज, साईड लेग लिफ्ट्स आणि एका पायावर 10 सेकंद उभं राहणं. काहीच आठवड्यात त्यांना सुधारणा दिसून आली. फक्त संतुलनच नाही तर स्वतःवरचा विश्वास सुद्धा त्यांचा वाढला. जर तुम्हाला अजूनही घ्यायचं असेल की तुम्ही कुठे उभे आहात, तर जाणून घ्यायचं असेल तुम्हाला की तुम्ही कुठे उभे आहात, तर बेसिक टेस्ट तुम्ही करा. टेबल किंवा स्लॅबच्या जवळ उभे राहा आणि एक पाय वर करा. तुम्ही आधाराशिवाय 10 सेकंद टिकवू शकता का? जर होय उत्तर असेल तुमचं तर उत्तम. आणि जर तुमचं नाही उत्तर असेल तर तुम्हाला प्रॅक्टिस करण्याची गरज आहे. तर रोज थोडं प्रॅक्टिस करूया, सुधारणा होऊ शकते, नाही का? तर थोडक्यात काय, तर चांगल्या संतुलनाचा अर्थ हा आहे की तुम्ही येणाऱ्या वर्षापर्यंत तुमचं काम स्वतः करू शकता. पुढच्या वेळी तुम्ही किराणाच्या लाईनमध्ये उभे असाल किंवा तुम्ही दात साफ करत असाल तेव्हा टाय करत असाल किंवा एका पायावर 10 सेकंद न डगमगता तुम्ही उभे राहू शकत असाल, तर समजा की तुमचं आरोग्य सुपर आहे. तुमचं आरोग्य सुपर आहे. आता बघूया आपण चौथा संकेत काय सांगतो. तुम्ही मित्र आणि समाजाशी जोडलेले राहता. आता बोलूया चौथ्या संकेताबद्दल जो कमालीचा आहे बरं. जर तुम्ही आजही मित्र, कुटुंब किंवा शेजाऱ्याशी जोडलेले असाल तर तुमच्यात खूप पॉझिटिव्हिटी एनर्जी आहे. ज्या वयात अनेक लोक एकटेपणाची शिकार होतात तिथे जर तुम्ही संभाषण,
मस्करी किंवा एखाद्या सोसायटीचे फंक्शनचा भाग होत असाल तर तुमचा मेंदू आणि हृदय दोन्हीही तरुण आहेत. अनेकदा लोक विचार करतात की चांगल्या आरोग्यासाठी फक्त अन्न, व्यायाम आणि औषध पुरेसं आहे. पण आरोग्याच्या दृष्टीने नात्याचाही तितकाच मोठा वाटा असतो. सतत लोकांमध्ये राहणे, गोष्टी सांगणे, गप्पा मारणे, कोणाची साथ देणे, कोणाला साथ देणे किंवा कोणाची मदत घेणे, हे सगळं तुमचा मेंदू आणि हृदय दोन्हीला मजबूत करत असतं. आता बघा, संशोधन हे सांगतं की जे लोक एकटे राहत नाही त्यांना डिप्रेशन, तणाव किंवा विस्मरण याचा धोका खूपच कमी असतो. आता जर तुम्ही विचार केला की तुमची दिनचर्या कशी आहे, तुम्ही दररोज कोणाशी तरी बोलता का? नातेवाईक, शेजारी किंवा मित्राशी तुम्ही कुठल्या ना कुठल्या इव्हेंटमध्ये जाता का? पूजा किंवा समाजसेवेत तुम्ही सहभागी होता का? आठवड्याभरापर्यंत कोणाशीही तुम्ही बोलत नाही. आता बघा, तुम्ही कुठल्या इव्हेंटमध्ये, पूजा किंवा समाजसेवेत सहभागी होता का? की आठवड्याभरापर्यंत कोणाशीही बोलत नाही. आता रुपाली ताई ह्या 72 वर्षाच्या आहेत आणि त्यांच्या पतीच्या जाण्यानंतर त्या खूप एकट्या पडल्या होत्या. पण त्यांनी ठरवलं की स्वतःला घरात बंद करायचं नाही. कॉलनीच्या ग्रुपमध्ये सक्रिय राहिल्या, पार्कमध्ये फिरायला जायला लागल्या आणि ऑनलाईन क्लासेस जॉईन केले. हळूहळू त्या पुन्हा आनंदी राहायला लागल्या. चेहऱ्यावरचे तेज परत आले. हेच आहे सोशल कनेक्टिव्हिटी. कमाल नाही का? यालाच आपण म्हणू की सोशल कनेक्टिव्हिटीची कमाल. जर आता असं वाटत असेल की तुम्ही इतरांपासून दूर झालात तर एक छोटं पाऊल उचला. फोन लावून एखाद्या जुन्या मित्राशी बोला किंवा जवळच्या पार्कच्या ग्रुपमध्ये भाग घ्या. जितकं तुम्ही लोकांमध्ये राहाल तितकीच तुमचे आयुष्य वाढेल आणि हृदय खुश राहील, नाही का? तर 5वा संकेत बघू आता आपण की बघा, तुम्ही आजही नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहात का? तर तुम्ही आजही नवीन काम शिकण्यात रस घेतात का? जसं एखादी नवीन भाषा आहे, एखादं मोबाईलचं नवीन ॲप आहे, नवीन एखादं पुस्तक आहे किंवा एखादा नवीन छंद. जर हो असेल तर तुम्ही खूप वेगळे आहात. कारण मेंदू चालू असेल तर काहीही म्हणजे काहीही असो, मेंदू जर नेहमी जिवंत राहतो तर अनेक लोक म्हणतात, काय करायचंय आता, काय नवीन शिकायचं आहे, काय गरज आहे आता. पण खरं तर नवीन गोष्टी शिकणे म्हणजेच मेंदूचा एक प्रकारचा व्यायाम आहे बघा. आणि यामुळे नवीन आठवणी तयार होतात, विचार करण्याची शक्ती वाढते आणि मानसिक आजारापासून तुमचं संरक्षण होते. उदाहरणार्थ बघू आपण नानासाहेब यांचं. ते 75 वर्षाचे आहेत. ते लॉकडाऊनमध्ये कॉम्प्युटर चालवायला शिकले आणि ज्यामुळे आपल्या नातवाशी व्हिडिओ कॉल करू शकतात. हळूहळू ते फेसबुक आणि व्हॉट्सअप पण वापरायला लागले आणि आता स्वतः ऑनलाईन बिलही भरतात आणि त्यांचा आता आत्मविश्वास भन्नाट झाला आहे बघा. कारण त्यांना असं वाटतं की आपण आता काही करू शकतो. तर ही भावना सुद्धा माणसाचा आत्मविश्वास वाढवते. जर तुम्हाला वाटत असेल की मेंदू मागे पडतोय तर घाबरू नका. कुठलीही नवीन गोष्ट पकडा किंवा कोडी सोडवा. न्यूजपेपरला रोज कोडी येतात, ते सोडवण्याचा प्रयत्न करा. रोज तुम्ही सोडवून पाहत जा. त्यामुळे सुद्धा मेंदूला एक प्रकारची चालना भेटते. गाण्याच्या ओळी लक्षात ठेवण्याचा एखादा पहा तुम्ही. जुने गाणे आहे जे तुमच्या काळातले होते ते आठवण्याचा प्रयत्न करा. जे तुम्हाला आवडलेलं गाणं होतं ते एखादं गाणं तुम्ही आठवा, ते गुणगुणायला लागा. त्यामुळे सुद्धा मेंदूला एक प्रकारची चालना भेटते आणि तुम्ही फ्रेश सुद्धा राहता. नवीन गेम ट्राय करणे किंवा एखाद्या मुलाला होमवर्कमध्ये मदत करणे ही सुद्धा वाटतं तुम्हाला, पण खूप मोठी गोष्ट आहे बघा तुमच्यासाठी. एखाद्या मुलाला जर तुम्ही होमवर्क करण्यात मदत करत असाल तर त्यालाही मदत होईल. त्या मुलाला तुमचं मनसुद्धा रमतं बघा.
काय म्हणतात ना, की म्हातारपण आणि बालपण सारखंच असतं. तर लहान मुलात रमण्याचा एक आनंद वेगळा, नाही का? तोही भेटेल आणि त्याला मदतसुद्धा होईल आणि तुमच्या मेंदूला चालनासुद्धा मिळेल, नाही का? वेळी नवीन करू शकाल. बघा यालाच आपण मेंदूचं कुलूप उघडणे आणि मेंदू तरुणच राहील. तुम्ही जर मेंदूचं कुलूप उघडलं तर मेंदू तुमचा तरुण राहील. तर हे होतं. आता आपण पुढे जाऊ. म्हणजे आता आपण बघू 6वा संकेत काय आहे ते. 6वा संकेत आहे की तुम्ही दररोज चालता, हालचाल करता किंवा हलका-फुलका व्यायाम करता. दीर्घ आयुष्यासाठी फक्त मोठा व्यायाम आवश्यक नसतो. लहान-सहान हालचालीही कमालीचा परिणाम देतात. तुम्ही आजही स्वतःहून फिरायला जाता का? जिना चढायला किंवा लहान-सहान कामं स्वतः करण्याचा उत्साह राखता का? जर हो असेल, तर तुम्ही फिटनेसचं एक आदर्श उदाहरण आहात. बघा, वैशालीताई ज्या 68 वर्षाच्या आहेत, त्यांची दिनचर्या आहे की थोडं चालणं, थोडं बागकाम करणं, झाडू, पोछा स्वतः करणं आणि त्या लहान-सहान कामासाठी मदत मागत नाहीत आणि त्यामुळे त्यांच्या स्नायूची ताकद, हृदयाचं आरोग्य आणि मूड सगळंच कसं उत्तम आहे. गरज नाही आहे की त्यांना की दररोज जिमला जावं. त्यासाठी हलक्या-फुलक्या ॲक्टिव्हिटी जसं भाजी आणायला जाणे, पाणी भरणे, कपडे वाळत घालणे याचं एकत्रित मिश्रण तुम्हाला एक्स्ट्रा स्ट्राँग बनवतं. जर तुम्ही लक्ष दिलं की दिवसभरात तुम्ही स्वतः किती काम करता, तर तुमचं शरीर आणि हृदय दोन्ही आनंदित राहतील. आणि हळूहळू चालण्याची सवय वाढवा. लहान-सहान मेहनत मोठा विजय देऊ शकतो. सोशल कनेक्शन जर असेल तर नवीन गोष्टी शिकणे आणि रोजचं हलकं-फुलकं ॲक्टिव्हिटी हे तिन्ही दीर्घायुष्याचं सुपर सिक्रेट आहे. 3 गोष्टी शिकल्यामुळे तुमच्या मेंदूचा व्यायाम होतो. रोज हलकी-फुलकी ॲक्टिव्हिटी केल्यामुळे शरीराचा व्यायाम होतो आणि तुम्ही रोज थोडं चालणं त्यामुळे काय होईल की तुमचं आरोग्य चांगलं राहण्यास मदतच होईल. आणि यापैकी जे काही तुम्ही करता ना आणि तुम्ही समजा की तुम्ही योग्य मार्गावर आहात. आता बघूया आपण 7वा संकेत. तुम्ही अलीकडच्या गोष्टी आणि संभाषण नीट लक्षात ठेवू शकता का? म्हणजे जसं की घडून गेलेल्या गोष्टी तुमच्या लक्षात राहतात का? जसं की तुमच्यासमोर कोणी बोलत आहे किंवा काही निरोप असं म्हणू आपण. एखादा निरोप सांगायला ठेवला, तुम्हाला तो जसाच्या तसाच लक्षात राहून तुम्ही मुलाजवळ, सुनेजवळ तुम्ही तो निरोप जसाच्या तसा दिला. किंवा काही कुठे गेल्यानंतरचे संभाषण असो किंवा बोलणं असो, हे तुमच्या नीट लक्षात राहते का? तुम्ही नीट लक्षात ठेवू शकता का? तर आता येतो मेंदूच्या आरोग्यावर. तर जेवढे तुमचे शारीरिक आरोग्य महत्त्वाचं आहे ना, तितकंच हेही महत्त्वाचं आहे. जर तुम्ही आजही अलीकडच्या गोष्टी, नाव किंवा कुणाशी झालेलं संभाषण स्पष्टपणे लक्षात ठेवू शकत असाल, तर तुमचे ब्रेन पॉवर अजूनही खूप मजबूत आहे. हे फक्त बुद्धिमत्ता किंवा शिक्षणाचं प्रकरण नाही आहे बरं. हा संकेत आहे की तुमचा मेंदू, नसा आणि रक्ताभिसरणाची स्थिती जी आहे ती शानदार आहे. ती अतिशय चांगली आहे. वृद्धापकाळात थोडंफार विसरभोळेपणा होणं सामान्य आहे. जसं की चाबी कुठे ठेवली आणि म्हणायला जर गेलं ना तर हे तरुण मुलातही ह्या समस्या होतात. कारण नाही लक्षात राहत की कुठली गोष्ट ठेवली. साधं चाबीचं उदाहरण घेऊ आपण की गाडीची चाबी नेमकी कुठं ठेवली. आपल्या प्रत्येकाच्या घरातही सुद्धा ह्या गोष्टी घडत असतील. तुम्ही लक्षात द्या. आपण म्हणतो की वृद्धापकाळात किंवा म्हातारं झाल्यानंतर विसरभोळेपणा येतो किंवा गोष्टी लक्षात राहत नाही. पण त्याचं नेमकं कारण असतं की विसरभोळेपणा येण्याचं कारण फक्त म्हातारपण नाही आहे. म्हातारपण बिलकुल नाही आहे. तर अनेक गोष्टींचा
डोक्यामध्ये जेव्हा कल्लोळ असतो तेव्हा ह्या गोष्टी घडून येतात. आता तुम्ही म्हणाल, की आम्हाला विसरायला होतं, की चाबी नेमकी कुठं ठेवली हे लक्षात राहत नाही किंवा एखादा शब्दच विसरला जातो. होतं बोलता-बोलता, की आपल्याला सगळं लक्षात येतं, फक्त नाव लक्षात येत नाही, की नेमकं नाव काय आहे. तर होतं असं. पण चांगली गोष्ट ही आहे, की जर तुम्ही तरीही मेसेज, संवाद आणि रोजचं काम बिना अडचणी लक्षात ठेवू शकता, तर खरंच समजा की तुम्ही बाकी लोकांपेक्षा खूपच चांगले आहात. विचारा स्वतःला, तुम्ही काल रात्रीच्या जेवणाचा मेनू किंवा एखाद्या मित्रासोबत झालेल्या ताज्या संवादाचे तपशील सहज आठवू शकता का? अ, काय आजही एखादी नवीन गोष्ट लवकर शिकता का? किंवा समस्या सोडवता का? किंवा अनेक गोष्टीवर एकाच वेळी लक्ष केंद्रित करू शकता का? तर ह्या सगळ्या छोट्या-छोट्या चाचण्या आहेत, ज्या दाखवतात की मेंदू अजूनही व्यवस्थित आहे की नाही. आपण एक उदाहरण बघायचं का? विनायक काका यांचं. विनायक काका यांचं वय 79 वर्षाचं आहे. त्यांचे मित्र विसरभोळेपणाच्या आजाराचे शिकार झाले होते. पण विनायक मात्र आजही तेजस्वी मेंदूसोबत सगळं लक्षात ठेवतात. जसं की कोडी सोडवतात आणि नवीन तंत्रज्ञान वापरतात. खरं तर ही त्यांची छोट्या-छोट्या सवयीची कमाल आहे. जसं की रोज वृत्तपत्र येते, न्यूजपेपर वाचणं, कुटुंबाशी बोलणं आणि कधी-कधी स्वतःला चॅलेंज देणं. मेंदू देखील स्नायूसारखाच आहे. त्यालाही रोज व्यायाम हवा असतो. जे लोक वाचतात, काही वाचन करतात, गेम खेळतात, काहीतरी नवीन शिकतात, तर असे लोक अधिक लोकांमध्ये जे लोक राहतात त्यांच्यात वय वाढलं तरी ब्रेन पॉवर टिकून राहतो. आणि एकटं राहणं आणि संवाद न करणं मेंदूच्या अशक्तपणाला अधिक वाढवतं आणि त्यामुळे सक्रिय राहा, जोडलेले राहा. जर तुम्हाला तुमची मानसिक पातळी आता तपासायची असेल, तर तुम्ही आजच एखादा ट्राय करा. परवा रात्री जेवणात तुम्ही काय खाल्लं होतं किंवा एक छोटी लिस्ट लक्षात ठेवा आणि 5 मिनिटांनी परत सांगा. बघा, हे शाळेत असताना छोटे-छोटे गेम घेतले जायचे. आता मी शिक्षिका असल्यामुळे मी आता रिटायर्ड आहे. परंतु जेव्हा मी कार्यरत होते, तेव्हा छोटे-छोटे असे गेम घेत होतो आम्ही मुलांसाठी, की टेबलवर काही वस्तू ठेवायच्या आणि त्या वस्तू त्याला बघायला द्यायच्या. त्याला वेळ द्यायचा, की एवढ्या याच्यातनी ह्या वस्तू लक्षात ठेव आणि नंतर त्या वस्तू झाकून ठेवून परत तू किती वस्तू बघितल्या आणि त्या वस्तूंची नावं त्या मुलांना आम्ही लिहायला लावत होते. तर हा एक गेम आहे. ह्यामुळे स्मरणशक्ती वाढते. अशा प्रकारे जर तुम्ही त्या गोष्टी लक्षात ठेवून जर सांगत असाल, 5 मिनिटांनी परत सांगा. जर आरामात तुम्ही हे करू शकत असाल ना, तर तुमचा मेंदू फिट आहे. आणि जर थोडी कठीण वाटत असेल, तरीही चिंता करू नका. हळूहळू सुधारणा होऊ शकते. रोज काहीतरी वाचा, कुणाकडून एखादी नवीन गोष्ट शिका किंवा चालायला जा. यामुळे मेंदू देखील फिट राहतो. एक फिट मेंदू फक्त तुमचं आयुष्य सोपं करत नाही, तर तुम्हाला तुमचं आयुष्य नियंत्रणात ठेवण्यातही मदत करत असतो. जेव्हा मेंदू तेजस्वी असतो, तेव्हा फक्त निर्णय स्वतः घेता येतात असं नाही होत, तर नवीन गोष्टीचा आनंद देखील टिकून राहतो. आता यापुढे बघूया 8वा संकेत. तर 8वा संकेत काय सांगतो, तर तुम्हाला सकाळी उठतात ताजेतवाने वाटतं का? खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सकाळी उठल्यानंतर बऱ्याच जणांची तक्रार असते, की झोप झाल्यासारखी वाटत नाही, आळसावल्यासारखं वाटतं. त्याला कारणही तेच आहे, की नीट झोप न होणे. आणि त्यासाठी आपण एक आधी व्हिडिओ टाकला होता, झोप नीट होण्यासाठी काय करायला पाहिजे.
तर बघू आता आपण हा 8व्या संकेत बघू की तुम्हाला सकाळी उठल्यावर ताजंतवानं वाटतं का? तर अनेकदा लोक वयानुसार झोपेच्या अडचणींना सामान्य समजतात. पण जर तुम्ही आजही सकाळी अलार्म शिवाय उठत असाल आणि दिवसाची सुरुवात तुमची जर ताजेतवानी होत असेल, ताजेपणाने तुम्ही करत असाल, तर खरंच तुमचं खूप खूप अभिनंदन आहे. चांगली झोप तुमचं हृदय, तुमचा मेंदू, तुमची प्रतिकार शक्ती आणि ऊर्जा यावर खूप खोल परिणाम करते. खूप मोठा त्याचा परिणाम होत असतो. वयानुसार वृद्धांना झोपायला किंवा गाढ झोप मिळायला थोडी अडचण येते. पण जर तुम्ही अजूनही कोणत्याही अडचणीशिवाय गाढ झोप घेत असाल, तर ह्या एक जबरदस्त पॉझिटिव्ह साईन आहे बघा. यामुळे शरीराची दुरुस्ती, मेंदूचं रिपेअर आणि ऊर्जेचा स्तर टॉपवर राहतो. विचार करा तुम्ही किंवा तुम्ही स्वतःला विचारा, जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा कसं वाटतं? दिवसाची सुरुवात ऊर्जेने भरलेली असते की सुस्तीने व्यापलेली असते? अनेकांना वाटतं की आता थकल्यासारखं होतं, खराब झोप वयानुसार होते किंवा थकणं हे जे थकवा येतो किंवा झोप व्यवस्थित येत नाही. तर अनेकांचं म्हणणं असंच असते की आता वयानुसार हे होणारच. पण हे सत्य नाही. हे 100% सत्य नाही. तर काय करायला पाहिजे? तर योग्य दिनक्रम ठेवून, मोबाईल स्क्रीन कमी करून, दररोज एकाच वेळी झोपून आणि झोपण्यापूर्वी रिलॅक्स होऊन तुम्ही झोप तुमची सुधारू शकता. आता एक उदाहरण बघू आपण जोशी काकांचं. त्यांचं वय 74 वर्षाचं आहे. आधी त्यांनाही रात्री अनेकदा जाग येत होती झोपेतून रात्री आणि दिवसभर डुलकी घ्यावी लागे. पण जेव्हा सवयीमध्ये थोडा बदल केला, जसं की झोपेची त्यांनी वेळ फिक्स केली की याच काळात आपल्याला झोपायला पाहिजे, 8 वाजता आपल्याला झोपायला पाहिजेच. तर त्यांची वेळ फिक्स केली की आता झोपायचं आहे. तर झोपण्यापूर्वी त्यांनी काय केलं की स्क्रीन कमी केली आणि शांत वातावरण तयार करणे. जेव्हा झोप चांगली येऊ लागली आणि दिवसभर ताजंतवानं वाटू लागलं की हे सत्य हेच आहे की चांगली झोप प्रत्येक वयात दीर्घ तंदुरुस्त आयुष्याचा दरवाजा उघडते. हे खूप महत्त्वाचं आहे. आता जर तुम्हाला गाढ नीट झोप लागत असेल, कुठेही झोप न तुटता, तर त्यामुळे काय होते की तुमच्या शरीराचा दिवसभर जे तुम्ही व्यायाम करता, जे काही तुम्ही करता, त्याची दुरुस्ती रात्रभर शरीर करत असते. आणि ही दुरुस्ती कधी होईल? ही दुरुस्ती तेव्हाच होणार की जेव्हा तुम्हाला नीट झोप लागेल, गाढ झोप लागेल, तेव्हाच ही दुरुस्ती होऊ शकते. अन्यथा ही दुरुस्ती होत नाही. गाढ झोप येणं हे सुद्धा तुमच्या दीर्घ आयुष्याचं एक लक्षण आहे. आता काय करायला हवं? तर छोट्या बदलाचेही मोठे परिणाम तुम्हाला दिसू शकतात. की जसे की तुम्हाला कॉफी पिण्याची सवय असेल तर कॉफी पिणं कमी करा. खोली थंड आणि अंधारी ठेवा झोपायच्या वेळेला. तुम्ही जेव्हा झोपायला जाता तेव्हा जो प्रकाश आहे तो प्रकाश कमी ठेवा. त्याचप्रमाणे खोली थंड असली पाहिजे. आणि जर तुम्ही या नीट झोप घेऊ शकत असाल तर तुम्ही निश्चितच दीर्घायुष्य राहा. आता बघा, जर तुम्ही या 7वा संकेत आणि 8व्या संकेतापैकी कुठल्याही एकावर अनुभव घेत असाल तर समजून घ्या की तुमचं शरीर आणि मेंदू दोन्ही सुद्धा उत्कृष्ट काम करत आहे. उत्कृष्ट, अगदी उत्कृष्ट. आणि तुम्ही दीर्घ धमाल आयुष्याच्या दिशेनं जात आहात. आता बघूया 9वा संकेत काय सांगतो ते. तर काय आहे की कठीण काळातही स्वतःला सावरता. कठीण काळातही होऊ शकतं. आता तुम्ही म्हणाल की ह्या गोष्टी तर जेव्हा तरुण असते त्यावेळीच घडते, परंतु असं काही नाही.
लाईफमध्ये चढ उतार येतच राहतात. कधी आपल्याची तब्येतच खराब होते, कुणाची नोकरीच जाते, कधी मोठं नुकसानच होते. आणि दीर्घायुष्य आणि चांगलं आरोग्य असलेल्या लोकांची खासियत ही असते की ते कठीण वेळेतही स्वतःला लवकर सावरतात. यालाच रिजिलियन्स म्हणजेच लवचिकता म्हणतात. जर तुमच्यासोबत काही वाईट घडलं तर तुम्ही ध्येय सोडत नाही अ, किंवा धीर सोडत नाही का? एखाद्या वाईट प्रसंग जर तुमच्यापर्यंत अशी तर आपल्याकडे एक समजूत आहे की वय झाल्यानंतर मुलं तुमच्यापर्यंत कुठल्याही धक्का देणाऱ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचायला वेळ लागतो. परंतु कधी असंही होते की एखादी वाईट घटना आपल्यासमोर येते आणि अशा वेळेला तुम्ही स्वतःला सावरता का? लवकर सावरता का? की तुम्ही लगेच रिसेंट होऊन पुन्हा लाईफमध्ये सक्रिय होता का? तर संशोधन हे सांगतं की जे लोक संकटात स्वतःला सावरणं जाणतात त्यांची रोगप्रतिकारक तंत्रही मजबूत राहतं आणि कमी वयात गंभीर आजार होत नाहीत. आता एक उदाहरण बघू माधुरीताईचं. तर त्या 77 वर्षाच्या आहेत. पतीच्या निधनानंतर त्या दुःखात बुडाल्या होत्या आणि पण मुलगा आणि त्यांच्या मित्रांच्या मदतीने त्यांनी पुन्हा आपलं जीवन रुळावर आणलं. त्यांनी आपली आवडते छंद पुन्हा धरले आणि कधी-कधी मंदिरात जाऊ लागल्या आणि समाजसेवेशी त्या जोडल्या गेल्या. त्यामुळे त्यांना जगण्यासाठी एक नवीन ऊर्जा मिळाली. जर तुम्हाला वाटत असेल की कधी-कधी निराश वाटत आहे, तर लहान गोष्टीपासून सुरुवात करा. छोट्या-छोट्या गोष्टीपासून सुरुवात करा. जसं की आपल्या अडचणी लिहा. तुम्ही एक वही घ्या, पेन घ्या आणि त्याच्यावर तुम्ही तुमच्या ज्या काही अडचणी आहे, कुठल्या अडचणी आहे, त्या अडचणी तुम्ही लिहा आणि त्याच्याविषयी विश्वासू मित्राशी बोला. ज्या गोष्टी तुमच्या नियंत्रणात आहे त्यांच्यावरच लक्ष द्या आणि हे सगळं तुमचं मानसिक बळ वाढवतं. त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की गोष्टी आपल्या हातात काही प्रमाणात आहेत. आता बघूया 10वा संकेत काय म्हणतो. डॉक्टरांचे रिपोर्ट नेहमी नॉर्मल येते. तुम्ही जेव्हा डॉक्टरकडे जाता आणि डॉक्टर जेव्हा तुम्हाला काही टेस्ट सांगतात तेव्हा जे डॉक्टरकडे तुम्ही रिपोर्ट घेऊन जाता ते रिपोर्ट तुमचे नॉर्मल येते. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे बरं. आज आपण 65 ते 80 वर्षापर्यंतच आहोत आणि आपले रिपोर्ट जर नॉर्मल येत असेल तर खूप मोठी गोष्ट आहे. तर बघा अधिक वयात डॉक्टरकडे नियमित तपासणीसाठी जाणं गरजेचंच असतं. जर तुमची हेल्थ रिपोर्ट नेहमी नॉर्मल येत असेल, ब्लड प्रेशर, शुगर, कोलेस्ट्रॉल, थायरॉईड किंवा हृदयाशी संबंधित चाचण्या, तर तुम्ही नशीबवान आहात. याचा सरळ अर्थ असा की तुमचं शारीरिक यंत्रणा अधिक चांगली चालू आहे. कधी-कधी गरज असेल तर काही औषध चालू असतील, पण जर डॉक्टर वारंवार नवी बिमारी शोधत नसेल किंवा सगळे टेस्ट ठीक येत असतील, तर हा दीर्घायुष्याचा मोठा संकेत आहे. तुमच्या दीर्घायुष्याचा हा मोठा संकेत आहे. तुम्ही स्वतःला शाबासकी देऊ शकता. जेव्हा आपण एखादं चांगलं काम करतो, तेव्हा आपणच आपल्याला शाबासकी देणं काही मोठी गोष्ट नाही. तर तुम्ही तुम्हाला शाबासकी नक्कीच द्या. अनेक वेळा छोट्या-छोट्या जीवनशैलीतील बदल जसे दररोज चालणं आहे, संतुलित आहार आहे, व्यसन टाळणं आहे, हे सगळं एकत्र मिळून तुमच्या रिपोर्टला वर्षानुवर्ष नॉर्मल ठेवत असतं. अनेक वृद्ध लोकांना जेव्हा विचारलं गेलं की त्यांचे रिपोर्ट इतके वर्ष नॉर्मल कसे राहतो, तर उत्तर मिळालं, घाबरू नका. गरज असेल तर डॉक्टरकडे जा. स्वतःहून उपचार करू नका आणि जेव्हा तुम्ही ऑनलाईन ॲक्च्युअल गोष्टीऐवजी जर एका विश्वासार्ह डॉक्टरचा सल्ला घ्या. हे मी सांगत नाही, तर ज्यांचे रिपोर्ट वयाच्या 80 नंतर
60 नंतर, 65 नंतर, 70 नंतर ज्यांचे रिपोर्ट नॉर्मल आले अशा वृद्ध लोकांचं हा एक सल्ला आहे. बघूया या 11वा संकेत काय सांगतो. तुम्ही स्वतःसाठी आजही छोटे छोटे उद्दिष्ट ठरवता का? जे लोक नेहमी लाईफमध्ये काही ना काही उद्दिष्ट ठरवतात, काही ना काही उद्दिष्ट स्वतःसमोर ठेवतात, जरी ते लहान असेल, जसे की आज पार्कमध्ये 2 किलोमीटर वॉक करणे, किंवा बागेत 5 रोपच लावणे आहे, किंवा कोणाचा वाढदिवस लक्षात ठेवणे आहे. त्यांच्यात सकारात्मकता आणि जगण्याची इच्छा इतरांपेक्षा खूप अधिक असते. हे आपण समजू की दीर्घायुष्यासाठी जीवनात उद्दिष्ट असणेही खूप गरजेचं आहे. जर तुम्ही स्वतःशी दररोज किंवा आठवड्यातून एक हलकं फुलकं उद्दिष्ट ठेवत असाल तर हे तुमच्या मेंदू आणि हृदय आणि आत्मा सगळ्यांना सक्रिय ठेवतं. हे तुम्हाला जसं त्या पलंगाबाहेर ठेवण्याचं कारण देतं, किंवा त्या बेडच्या बाहेर ठेवण्याचं कारण देतं. हे याच्यासाठी की तुम्ही आजारी पडत नाही. विचारात जर सकारात्मकता आणत असाल आणि एकटेपणा किंवा नैराश्य हे दूर करतं. आता एक उदाहरण बघू आपण उषाताईंचं. त्या 73 वर्षाच्या आहेत आणि त्यांनी निवृत्तीनंतर दर महिन्याला एक नवीन पुस्तक वाचण्याचं त्यांच्यासमोर त्यांनी टार्गेट ठेवलं. मुलांना गोष्टी सांगण्याचे उद्दिष्ट ठेवलं आणि स्वतःची बर्थडे एक लिस्ट तयार केली. त्यामुळे त्यांना नेहमी काहीतरी नवीन करण्याचा उत्साह मिळत राहतो. जर तुम्ही जे मी हे 11 संकेत सांगितले आहे त्यापैकी तुम्ही बऱ्यापैकी राईटची तुमच्या याच्यात जर खूण असेल, टिक असेल, बहुतेक चिन्ह तुमच्यात ते जर असतील तर तुम्ही खरंच दीर्घ, निरोगी आणि आनंदी आयुष्य जगण्याच्या मार्गावर आहात. ध्येय, संतुलन, तेजस्वी मेंदू, सकारात्मक विचार, दिनचर्या, मित्र आणि आरोग्यदायक शरीर याचं एकत्रित परिणामच सर्वात मोठं रहस्य आहे. वयात बदल घडवणं हे आपल्या हाती नाहीच आहे. तर लहान लहान चांगले बदल करून तुम्ही संपूर्ण कुटुंबासाठी आणि समाजासाठी एक आदर्श मात्र तुम्ही ठरू शकता. तरुण पिढीसाठी एक आदर्श आपण त्यांच्यासमोर ठेवू शकतो, नाही का? तर हा व्हिडिओ जर तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे तुम्ही नक्की कळवा. कमेंट टाकायला विसरू नका. तसेच स्वतःची काळजी घ्या, चालत राहा. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ शेअर केल्यामुळे ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचणे खूप गरजेचं होतं. त्याचबरोबर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहे ते मात्र नक्की कळवा. तर खूप खूप धन्यवाद. आणि